की, धर्मवीर संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आमचे बसा की मी बसलो तो शासनाचा प्रतिनिधी म्हणून जसा मी आलो आहे तसा जवळजवळ 40 वर्षांपेक्षा सुद्धा जास्त ज्या काळात मी विद्यार्थी परिषदेसाठी वार्षिक प्रवासाला यायचो तेव्हापासूनचा आमचा परिचय मैत्री असल्यामुळे आपला एक मित्र एखादा विषय घेऊन गेली 3 दिवस हजारो लोकांना बरोबर घेऊन धरणं धरतोय, दिवसभराचं साखळी उपोषण करतोय, आपण त्याला भेट द्यायला गेलं पाहिजे अशा भूमिकेतून आलाय. सरकारचा प्रतिनिधी आहेच, पण मैत्री मला जास्त त्या पंढरपूरच्या धनगर समाजाच्या उपोषणाच्या ठिकाणी मी जावं, मी आणि शंभूराज देसाईंनी असं काल अगदी 12 वाजता मुख्यमंत्र्यांचा निरोप आल्यामुळे कोल्हापुरातले सगळे कार्यक्रम ड्रॉप केले. मी कोल्हापूरच्या ट्रेनमध्ये बसत होतो आणि मग पंढरपूरला आलोय तर आपण राजाभाऊला भेटायला गेलं पाहिजे भूमिकेत आलोय. माझी विनंती अशी राहील की मी कमी वेळात जास्त बोलतो, मला फापट पसर नाही जमत, तर तो जरा शांतपणे ऐकून घ्या, मग काय नंतर बोलायचं बोला. पहिलं तर तुमच्या जे 2 विषय आहेत, विशेष अधिवेशन बोलवणं, हा अधिकार प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांचा असतो. मुख्यमंत्र्यांनी तसं पत्र हे राज्यपालांना पाठवायचं असतं, विधानसभा अध्यक्षाचा काही संबंध नसतो. जास्तीत जास्त मी संसदीय कामकाज मंत्री असताना माझ्या मतातून पाठवायचं असतं आणि मग राज्यपालांनी त्या अधिवेशनाला परवानगी द्यायची असते. आणि त्यामुळे तुमची ही जी मागणी आहे किंवा मराठा समाजाला मिळणाऱ्या सुविधा आणि आरक्षण या विषयाचा विचार करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं, ही जी आपली मागणी आहे ती मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो आणि त्याचा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा. दुसरी मागणी आपली जी आहे ती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं. तर त्यावर बोलण्यापूर्वी मला थोडासा अगदी असा धावता आढावा घेतला पाहिजे की आपल्याला माहिती असेल तर 1902 साली छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. महाराजांनी तर अनेक क्रांतिकारी निर्णय केले, जे मुलगा शाळेत नाही गेला तर ते पालकाला दंड करायचे. आता आम्ही म्हणतो की मुलांचं शिक्षण मोफत आणि सक्तीचं करा. शाहू महाराजांनी त्या काळामध्ये कायदा केला, पोरग शाळेत नाही गेलं की बापाला दंड पडणार. मुलींचं शिक्षण त्या काळात त्यांनी सुरू केलं. तसा मराठा समाज गरीब आहे, शेतीवर अवलंबून आहे आणि त्यामुळे त्याला त्यावेळेच्या ज्या काही नोकऱ्या असतील त्या नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं. हे आरक्षण करत 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 स्वातंत्र्यापर्यंत टिकलं. त्या काळात ब्रिटिश शासनाच्या ज्या ज्या नोकऱ्या आहेत त्यात मराठा आरक्षण मिळत गेलं आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना जी आपण स्वीकारली त्या घटनेमध्ये 2 आरक्षण ही घटनात्मक. माझी विनंती आहे की मी खूप सोप्या शब्दात बोलतो, तर नंतर उठून विचारा, पण हे सगळं जरा नीट समजून घेतलं पाहिजे. घटनात्मक आरक्षण आणि कायद्याने मिळणारं आरक्षण हे 2 वेगळी आरक्षण. घटनात्मक आरक्षण कोणाला मिळालं? शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइब. का मिळालं? तर वर्षानुवर्ष, मी सांगायला नको आधी गावात ती स्थिती आहे दुर्दैवाने, पण वर्षानुवर्ष हा समाज अस्पृश्य मानला गेला. गावाबाहेर त्यांची वस्ती, स्पर्श त्यांना करायचं नाही, शाळेत त्यांनी यायचं नाही, त्यांना वरून वाढण्याची मोठी यादी आहे आणि आजही ती अनेक गावांमध्ये आहे दुर्दैवाने. मंदिरात त्यांना प्रवेश नाही, त्यांची स्मशानभूमी वेगळी. अशी एक अस्पृश्यतेची, अनटचेबिलिटीची बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी त्या आरक्षणाला, ती इतर समाजाला नाहीये. म्हणजे गावातला ओबीसी मध्ये म्हणजे काय, सुतार, लोहार, मग कापेचे काम करणारा वगैरे वगैरे कुणबी, यांना अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही. ते गावामध्ये तसे सन्मानाने राहत होते, आजही राहतात. मग त्या सुताराचं घर आपण चालवतो, वर्षातून एकदा खेळावर त्याला बोलवतो, धान्य देतो, लोहारा देतो, अगदी बांगड्या बनणारे कासार मोठी आली 382ची. तर पहिला हा फरक समजून घ्या की SC ST ला मिळणारं आरक्षण हे वर्षानुवर्ष अस्पृश्यतेची जी वागणूक दिली गेली त्याच्यातून आलं आणि त्यामुळे घटनेत आलं. त्याला कायदा करावा लागत नाही. घटनेनेच आपल्या देशाची घटना सुरू झाली 26 जानेवारी 1950, तेव्हापासून ते आरक्षण मिळालं. ते 50% क्रॉस झालं तरी चालतं,
आपल्या माहितीसाठी म्हणजे हात जोडून विनंती आहे की थोडं वाचा, लॅपटॉप घेऊन नेटवर बसा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी संख्या जास्त असल्यामुळे तिथे आदिवासी रिझर्वेशन हे 50%च्या वर, सगळं प्रेस असल्यामुळे चुकीच्या आकडेवारी एवढे, पण 50% वर का? ते लोकसंख्येला 100% असते. ओबीसी लोकसंख्येला निम्म असते. त्यामुळे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब संख्या ज्या जिल्ह्यात जास्त त्या जिल्ह्यामध्ये इन जनरल काय तर शेड्यूल कास्ट 13%, इन जनरल काय तर शेड्यूल ट्राईब 9%, असं 13 आणि 9 सॉरी शेड्यूल कास्ट 8% आहे आणि शेड्यूल ट्राईब मला वाटतं 6%, असं 14%. तर हे एखाद्या जिल्ह्यात लोकसंख्या वाढीव असली तर तिथे ते वाढीव जातं. पण असं अन्य रिझर्वेशनचं नसतं. ते त्याच्या लोकसंख्येच्या निम्मे मिळते. समजा ओबीसी लोकसंख्या ही 54% असेल तर त्याचे 27% त्यांना 54% मिळते. का? पुन्हा एकदा तर ह्यांना खूप अन्याय सहन करावा लागला, त्यांच्यावर अत्याचार झाले, त्यांना गावाबाहेर ठेवलं गेलं, त्यांना शाळेत जाऊ दिलं नाही, त्यांना नोकऱ्यांमध्ये येऊ दिलं नाही, धंदा देऊ नाही दिलं. पण त्यांना पुढे आणण्यासाठी घटनेमध्ये सर्वांनी म्हणून आरक्षण ते मान्य केलं. पण नंतर मुद्दा आला हळू पुढे जाताना 67 साल 67 सालाचा मुद्दा आला की हे सगळं ठीक आहे, अस्पृश्यतेची भावना आहे, पण ओबीसीला पण मागे झाले ना, बिचारे सुतारकाम करत राहिले, लोहार काम राहिले, शेती नाही वगैरे, त्यांना आरक्षण द्या. मग ओबीसी अदर बॅकवर्ड आलं, त्याचं रिझर्वेशन मराठा असू दे, कुणबी असू दे, डीटीएनटी असू दे, अनुसूचित विमुक्त जाती जमाती, त्या सगळ्यांना विधानसभा विधान परिषद कायदा करावा. 67 साली आला. आता 67 साली म्हणून मग आपल्याला सर्टिफिकेट मिळताना 67 ची नोंद मागतात की 67 साली तुम्ही काय होता सांगितलं. तिथून ओबीसी सुरू झाला आणि मग काही एक जाती सुरुवातीला 18-20 जाती काढल्या गेल्या. करत 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 देशामध्ये एक मंडल कमिशन नावाचं, मंडल हे आडनाव आहे, पाटील राऊत तसं आडनाव, मंडल कमिशन अपॉइंट केले गेले. त्या मंडल कमिशनने देशभरामध्ये 4200 जाती शोधून काढल्या की ह्याला पण आरक्षण द्या. त्याला म्हणायचं अदर बॅकवर्ड क्लास, इतर मागासवर्गीय. महाराष्ट्रात त्या 382 काढल्या. आता ह्या 382 मध्ये कुणबी आहे, परंतु कुणबी मराठा आहे की नाही त्याचा जो संदिग्धता आहे ती कुठल्याही राजकीय नेत्याने कधी दूर केली नाही. मी या जाहीर कार्यक्रमात म्हणेन, कारण खरं ते खरं कुठल्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी केलं नाही. त्याला संधी होती. एक जात असेल की यशवंतराव चव्हाणांपासून सुरुवात करू, मग येऊ शंकरराव चव्हाणांपर्यंत येऊ, मग वसंतदादांपर्यंत येऊ, वगैरे वगैरे वगैरे. ते थेट पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत. त्याच्या आधी ते तर 4 वेळा होते. तेव्हा सलग 5 वर्ष नव्हते, पण टप्प्याटप्प्याने 4 वेळा होते. देवेंद्रचा राग त्यासाठी आहे की एक मात्र मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनंतर तिथे सलग 5 वर्ष, विलासराव देशमुख 1.5 वर्ष, पृथ्वीराज बाबा 2 वर्ष, शरद पवार 4 वेळा असेल तरी एकदा 1.25, एकदा 1, एकदा 2 असेल. त्यामुळे ते राग तो देवेंद्रवर आहे. तर अशा कुठल्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी हातात सत्ता असताना या 382 जाती ज्या ओबीसी टाकल्या गेल्या त्यात एक मराठा जात टाकायला अडचण नव्हती ना, कारण काळाच्या ओघामध्ये मराठा आणखीन गरीब होत चालला. जमिनीचे तुकडे 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 तुकडे. आता मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, आमच्या वाट्याला 2.5 एकर येऊन थांबली, कारण मला भाऊ नाही, पण त्याच्या आधी वडिलांना भाऊ, त्यांना भाऊ, असं करत ती 7 एकराची कधी माझ्या वडिलांची 2.5 एकर झाली कळत नाही, काही काही जणांची 10 गुंठ्यावर आली. आणि म्हणून शेतीमध्ये भागत नाही, अस्पृश्यतेची भावना अनुभवायला नाही मिळाली, पण गरीब झालो म्हणून आपल्याला आरक्षण पाहिजे, पण कोणीच केलं नाही. 14ला मात्र मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्या देवेंद्र निर्णय केला आणि मग आपल्याला इतिहास माहिती आहे, गायकवाड कमिशन अपॉइंट केलं वगैरे 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 आणि आपल्याला आरक्षण मिळालं. हायकोर्टात टिकलं. जेवढा काळ टिकलं त्यात किमान 8,000 मराठ्यांना नोकरी मिळाल्या. ते कॅन्सल नाही करते, ते कॅन्सल नाही करते. काही लाख विद्यार्थ्यांना त्या संपूर्ण कालावधीमध्ये शिक्षणातलं आरक्षण मिळालं, ते नंतर कॅन्सल करता येईल. मग नंतर मग कायदा सुप्रीम कोर्टात टिकला नाही. आता आरक्षण दिले तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री, आरक्षण गेलं तेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री, पुन्हा आरक्षण दिलं 10% शिंदे मुख्यमंत्री. आता मग काय करायचं? लहान मुलांना विचारता येईल
आम्हाला कोण प्रामाणिक? देवेजी असताना रिझर्वेशन मिळालं, कोर्टात टिकवलं, उद्धवजींना टिकवता आलं नाही, उद्धवजींचं सरकार गेलं, पुन्हा एकनाथजींचं आलं. आणि त्यामुळे असा तो देता आलं असतं ह्या आधीच, पण दिलं गेलं नाही, असा मराठा आरक्षणाचा इतिहास आहे. त्याच्यासाठी आपण ज्यांना श्रद्धेय मानतो, अण्णासाहेब पाटील आणि सुंदरराव गोळी जाणून नेते बरे. आता 14 ते 19 मध्ये देवेंद्रने काय केलं की आरक्षण आणि सुविधा या दोन गोष्टी वेगळ्या केल्या. हे त्यांचं मोठं क्रेडिट आहे. आधी काय होतं, तुम्हाला आरक्षण आहे तर हॉस्टेल मिळणार, तुम्हाला आरक्षण आहे तर तुमची निमित्त, तुम्हाला आरक्षण आहे तर तुम्हाला बिनव्याजी कर्ज मिळेल. देवेंद्र म्हणाले की आरक्षण मिळेल तर मिळेल, पहिलं ह्या दोन गोष्टी वेगळ्या करा. तुम्ही 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे ना, तर तुमच्या मुलांची निमित्ती, मग तुम्हाला हॉस्टेल, तुम्हाला अण्णासाहेब पाटील मधून कर्ज, हे त्यांनी दोन वेगळे केले. आणि आरक्षण मध्ये आता तिढा असा निर्माण झालेला आहे की 50% वर जाता येत नाही. त्याचे कोर्ट निर्णय, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. आणि मनोज दादा जरांगे पाटलांनी सुरू केलं की बा आम्हाला कुणबी म्हणा आणि ओबीसी टाका. आता मधल्या काळात मोदीजींनी आर्थिक मागासाचं एक रिझर्वेशन दिलं, 8 लाखापेक्षा कमी असताना 10%. त्याच्यामध्ये फक्त 21 जाती उरल्या, कारण त्याचा नियम असा आहे, कायदा असा आहे की ज्यांना जातीचं आरक्षण मिळतं त्यांना आर्थिक मागासच मिळत नाही. 21च जाती उरल्या, तर 3 मुख्य उरल्या, मराठा मुली, लिंगायत मुली, ब्राह्मण. लिंगायत ब्राह्मणे 8 लाखापेक्षा वरती असतात, तुम्ही सगळं मराठ्यांना मिळालं. 3 वर्ष आर्थिक मागासांचं आरक्षण 8.5% मराठ्यांना मिळालं. मग आता आपण आग्रह धरला की मराठ्यांना वेगळं आरक्षण मिळालंच पाहिजे, दिलं एससीबीसी. आता आपलं आर्थिक मागासन दिलं. मग त्यात कोणती जात उरली? ब्राह्मण 8 लाखाच्या खाली नाही, लिंगायत 8 लाखाच्या खाली नाही. आता मी माहीत करून सांगत नाही, पण माहिती घ्या की ह्या वर्षी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारं 10% आरक्षण कोणाला गेलं. काही ठिकाणी रिकामं गेलं, मिळालंच नाही. आणि काही ठिकाणी कोणाला मिळाले तुम्ही जाहीरपणे बोलू नका, मी पण जाहीरपणे बोलत नाही. का आपलं कोणाच्या जातीवर धर्मावर आक्षेप नाही, आपलं घालव एवढं मला म्हणायचं. आपल्या काय आरोप तर आपल्याला तर वेगळं दिलं एससीबीसी, आता आपल्याला ते देता येणार नाही. आणि त्यामुळे कुणबी करा आणि टाका. म्हणजे कशात टाका, तर 19% मध्ये टाका. जाती किती आधीपासून आहे? 382. तुम्ही किती जात होणार? 383. 19% मध्ये आता नवीन जो कायदा येतोय की जातींना अ ब ड करायचं. त्या कुठल्या तरी एका गटात तुम्ही आले की तुम्हाला मिळालं 5%, मग 5% किती? 40-50 जाती. व तुम्हाला किती? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्षाला 10,000 पेक्षा जास्त सरकारी नोकऱ्या निर्माण होत नाही. अतिशय जबाबदारी सांगतो. यावर्षी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष मिळाल्यामुळे मुख्यमंत्री निर्णय केला की 75,000 जॉब क्रिएट करायचे, त्याच्या आधी 1,08,000 दिल्या. पण नेहमी किती? 10,000. आता 10,000 नोकऱ्यांमधले 19% मिळालं ओबीसीला. आपण आता त्यात जायचं म्हणतो कुणबी म्हणून, आपल्याला मिळालं 1900. मग त्यातल्या कुणब्यांना म्हणजे नव्याने मराठा त्यांना किती मिळणार? 190 मिळतील का? तर 200 मिळतील. इकडे 10,000 मध्ये एससीबीसी 10%, म्हणजे किती मिळणार? बंदे 1000 मिळणार की नाही? बंदे 1000 मिळणार. आणि त्याच्याने आर्थिक मागास 10%, बंदे 1000 होते. आणि इथे मात्र 382 मध्ये 383,000. आता या सगळ्याचा व्यावहारिक विचार आपण करा आणि त्याप्रमाणे निर्णय करू. मुळात अशा प्रकारे सरसकट मराठ्यांना कुणबी करता येईल, ते कोर्टात कधी टिकणार नाही. एका शेवटच्या मुद्द्यावर बोलतो, माझं बोलणं संपवतो. तो आहे सगळे सोयऱ्यांचं अधिसूचना. 2017 साली देवेंद्रजीने कायदा केला. तो कायदा असा आहे की रक्त संबंधामध्ये कास्ट व्हेरिफिकेशन नको. म्हणजे काय? तर मला कास्ट सर्टिफिकेट वेगळं, कास्ट व्हेरिफिकेशन वेगळं. तुम्ही साहेब कास्ट सर्टिफिकेट तहसीलदार देतो, व्हेरिफिकेशन कमिटी करते. व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय तुमचं रिझर्वेशन कन्फर्म होत नाही. तर 2017 त्यांनी कायदा केला की रक्त संबंधांमध्ये कास्ट व्हेरिफिकेशन मला मिळालं, माझ्या पोरांनी मागायची आवश्यकता नाही, माझ्या पोरीने मागायची आवश्यकता नाही, माझा चुलत भावाने मागायची आवश्यकता. यालाच सगळे सोयरे म्हणतात ना. तर कुठे नवीन सगळे का? बघा, माझ्या आजोबाला मिळालं तर मग आजोबांची मुलं आहेत त्यांना मागायची आवश्यकता नाही, आपोआप मिळालं. मग त्यांची मुलं जी आहेत, माझे वडील वगैरे, त्यांना मागायची आवश्यकता, आपोआप मिळालं. मग आम्ही मुलं आहोत, बहिणी आहोत, आम्हाला मिळालं. यालाच सगळे सोयरे म्हणतात ना. मग सगळे सोयऱ्याची अधिसूचना जी काढली आहे त्यात
वडिलांकडून आलेल्या सगळ्या नात्यांना आपोआपच मिळतंय, नवीन काय मागताय? आईकडून येणारं नातं हे सुप्रीम कोर्ट मान्य करत नाही. हा देश हा पितृसत्ताक आहे. मग त्यासाठी आंदोलन करायचं करा, असं कसं मातृसत्ताक हा देश व्हायला पाहिजे. हा देश पितृसत्ताक असल्यामुळे त्याची जी हायरार्की आहे ती वडिलांकडून येते. 2017 साली देवेंद्रजीने केलेला कायदा आणि सगळे सोयऱ्यांची अधिसूचना यात काही फरक नाही. फक्त आईकडून नातं येऊ शकत नाही, वडिलांकडून यावं लागेल इतकाच फरक आहे. आईकडून आणता येतं असे सुप्रीम कोर्टात मान्य करून घेऊया, मग आईकडून चालेल. अन्यथा सगळे सोयऱ्यांची अधिसूचना 2017 साली अंमलबजावणी मान्य बिंदूला अंमलबजावणी सुरू आहे. लागत एखादं सर्टिफिकेट बाकी लागत. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याचा शांतपणे विचार केला पाहिजे की आपण काय मागतो, त्यातून काय मिळणार आहे. इकडे एकच उदाहरण देतो, फार वेळ मला बोलायचं नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळातून किती लोकांना लोन मिळालं? 1 लाख. प्रत्येकाने, आणि व्याज नाही त्याला, प्रत्येकाने 5 लोकांना जर जॉब दिला असेल तर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने 5 लाख नोकऱ्या क्रिएट झाल्या. आणि आपल्याकडे काय शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी म्हणजे आम्ही जातो पुण्याला. म्हणजे ते 1 लाख गुणिले 5 म्हणजे एक दुकानदारी काढलं ते 10 लोकांना नोकऱ्या देतो आपण. पण 5 धरू, 5 लाख आम्हाला नको. आणि आम्हाला मात्र या 10 लाखामध्ये 10%, 18%, 19% जे मिळणार आहे ओबीसीला त्यात आम्हाला घाला समोर. याचा विचार आपण करा. तर हा निर्णय इथे नाही, म्हणजे मी या राज्याचा सिनियर मंत्री असूनही मला सवय नाही की काहीतरी खोटं बोलायची. हा निर्णय जो आहे तो कोर्टात जाईल. सरसकट मराठ्यांना कमी वाढलं की ते कोर्टात जाईल. आईकडून आपण सर्टिफिकेट द्यायला लागलो, मातृसत्ताक कोर्टात जाईल. टिकेल की नाही माहित नाही. मग चला असं म्हणा की कोर्टात तरी पाठवून द्या, मग बघूया असं म्हणा. त्यामुळे जे आज शक्य आहे ते सगळं सरकारने दिलं आहे. 10% एसीबीसीचं आरक्षण टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न आपण करणार आहोत. पण इथं परत तुम्ही ठरवा. तुमच्या 2 मागण्या ज्या आहेत, बाकीच्या ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, ज्या मान्य नाहीत त्या आता सुद्धा करण्याची मला अधिकार आहे. म्हणजे मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत तर मी जळगावच्या कार्यक्रमामध्ये जाहीर करून टाकलो. मग सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्हाला आठवतं का, इथं रात्री 2ला तुम्ही मला फोन करून सांगितलं की एका मुलीने आत्महत्या केली, चिठ्ठी सापडली, माझ्या आई बाबांकडे मी पैसे नाही, त्याला कधी कर. तर तुम्हाला मध्ये न विचारता मी करून टाकलो. तसं मुलांना 100% तुम्हाला एक सांगतो की ह्या वर्षी इंजिनिअरिंगच्या 25% जागा रिकाम्या गेलेल्या आहेत. ऍडमिशन घ्यायला पुरत नाही. आणि आपण आरक्षणात कशासाठी आरक्षण पाहिजे? चांगल्या कॉलेजमध्ये की नाही. तुम्ही काय म्हणाल, तुम्ही खूप हुशार आहात, माझ्याशी आर्ग्युमेंट कराल. 25% जागा रिकाम्या आहेत, ते खडतूस कॉलेजेस आहेत. आमच्या पोरांना रिझर्वेशन चांगल्या कॉलेजमध्ये मिळत नाही. तर चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना फी जास्त आहे, ती सरकार भरते ना. मुलींची तर 100% भरते. पण आईवरून आता मागणी सुरू केली मुलांची. राजाभाऊचा आवाज मोठा आहे, तो ऐकला तुम्ही चांगल्या कॉलेजेसमध्ये 10% ऍडमिशन वाढवून द्या म्हणा. टेक्निकली मी त्याच्यावर मीच शिक्षण मध्ये विचार सुरू करतो. मेडिकल काउन्सिल आणि AICTE दोघांची परवानगी आणायला लागते. तर आता बऱ्या कॉलेजमध्ये पूर्ण ऍडमिशन पाहिजे की नाही. म्हणून कुठलेही बऱ्या कॉलेज आहे, सगळ्यात चांगलं मेडिकल कॉलेज कुठलं? कराडचं कृष्णा. आत गेलं तर म्हणाल आता मी मेडिकलला ऍडमिशन घेतो. 22 लाख रुपये वर्षाला फी. ती 22 लाख रुपये मुलीची फी भरणार की नाही सरकार? मग तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये त्याच्यापेक्षा कुठल्या चांगल्या कॉलेज ऍडमिशन पाहिजे? तरीही चांगल्या कॉलेजमध्ये 10% जागा वाढवा. माझ्याकडे डिमांड करा ना शिक्षणामध्ये. मी लगेच कामाला लागतो की कसं वाढवते काय वाढवते. शिक्षणातल्या आरक्षणामध्ये तर हॉस्टेल दिली नाही, हॉस्टेल मिळालं तर दरमहा 6,000 रुपये, वर्षाला 60,000 रुपये. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आता आरक्षण द्या असा विषय असायला पाहिजे.
पण ते ज्यासाठी आहे ते सगळ्या गोष्टी आपण दिलाय. नोकरीमधल्या आरक्षणाची स्थिती अशी आहे की प्रायव्हेट जॉब जास्त आहेत, सरकारी जॉब कमी आहेत. सरकारी जॉबमध्ये उशी आहेत, त्याच्यामध्ये आपण भांडतो. आता एवढे दिवस सगळं आंदोलन वगैरे आपण चालवतो. मला असं वाटतं की राजाभाऊंच्या सगळ्या सद्भावना ज्या आहेत त्या सद्भावनांच्या बरोबर मी आहे. त्या नवीन पदवी राजाभाऊंना दिली असेल तर आज ती देण्याचा एक कार्यक्रम करू. मराठा भूषण राजा चला, मला असं वाटतं की एवढ्या जाहीर मोहमध्ये प्रश्नोत्तर होणं बरोबर नाही, पण मी माझी भूमिका मांडली, इतिहास मांडला आणि जे जे करणं शक्य आहे ते सगळं करू असं मांडलं. पण राजाभाऊंची जी मागणी आहे की विशेष अधिवेशन बोलवा, त्याचा आवाज थेट त्यामुळे राज्यपालांपर्यंत याचा आवाज पोहोचत आहे आणि राज्यपाल मुख्यमंत्र्यांना विचारतील काय करायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा, विशेष अधिवेशनाचं तर आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि अध्यक्ष साहेबांकडनं उत्तर घेणारच आहे. फक्त आपल्या माध्यमातून तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, निवेदन दिलेलं आहे दादासाहेब. परंतु आपण या ठिकाणी उपस्थित आहेत असं तुम्ही आम्हाला टाळून जाऊ नका. मराठा मुलांच्या आणि इतर गोरगरिबांच्या मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये आम्हाला ठोस आश्वासन द्या, एवढीच आम्ही या ठिकाणी विनंती करतो. मला 40 वर्ष ओळखतात. विशेषतः ज्याच्यामध्ये आर्थिक गणित अडकलेलं असतं ते निर्णय असे ऑन दी स्पॉट सभागृहाच्या बाहेर देता येत नाही, माझ्यावर कारवाई होईल. त्यामुळे एकदा मी मुख्यमंत्र्यांशी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलतो, ज्याला आमच्या भाषेमध्ये भार काढणं म्हणतात. त्यातून किती भार आहे, जसं मुलींचा 900 कोटीचा भार आहे, सरकारने झेलला ना. मुलांचा बहुतेक तो 1200-1300 कोटीपर्यंत जाईल असा माझा अंदाज आहे. त्यामुळे मला याची सगळी परवानगी घ्यायला लागेल. पण मी स्वतः सुद्धा याचा आग्रही आहे की मुलांनाही 100% फी आणि आमच्या विशेष अधिवेशनाच्या दादा आमचा जो मुद्दा आहे तो माननीय मुख्यमंत्री आणि अध्यक्ष साहेबांसमोर पोहोचव. राजाभाऊ तुम्ही आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजाभाऊ तुम्ही आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. खाली बसा तुम्ही, कॅमेरे चालू आहेत, कॅमेरे चालू आहेत. ए गप्पा आता. राजाभाऊ राऊत यांनी एखादी गोष्ट ठरवली ही विनंती करायला आलेलो की बाकीच्या सगळ्या मागण्या या सरकार आज उद्याकडे मान्य करेल, कारण हे प्रॅक्टिकल आहे, करता येण्यासाठी आहे. 2 मागण्या ज्या त्यांच्या आहेत खाली ओबीसी म्हणा तरी सुद्धा यावर मान्य विचार घ्यायचा आहे. ती मागणी ऑनस्पॉट संपली कोणता चॅलेंज आउटरेट काही दुसरी मागणी जी आहे ती आहे विशेष त्यांनी सांगितलेलं झालं त्या 2 मागण्या बाकीच्या सगळ्या मागण्या यावर त्यावेळेला 16% गाळा त्यावेळेला ओबीसी मध्ये ज्या जाती वाढवल्या आता त्याच्या मागे त्यांची
तुमच्या परिषदेच्या जाती ठरवल्या त्याच्यामध्ये एवढा मोठा सर्वे झाला नाही. साधारण त्यांच्या गावामध्ये गरिबी म्हणून शिकायला डबेवाले मोठ्या संख्येने त्याच्यानंतर काय आमच्या वेगळं सांगायला पाहिजे ना नाही पण ते देवेंद्र म्हणून मी काय केलं पण नंतर बांधून काय झालं कायदा पडेल कायदा असं झाला मागास आयोग म्हणला ते मला रिपोर्ट हा जातो संविधानाला देवेंद्रने 4 साधनं मागास पहिल्यांदा इथे सगळं कायदा असं झाला की मागास आयोगाने मागास म्हटलं मग कायदा केला शिकवला 50% का तर प्रोव्हिजनच अशी आहे की जर असाधारण स्थिती निर्माण झाली तरी मान्य केलं असाधारण स्थिती काय निर्माण झाली हे देवेंद्रने मान्य केलं जवळजवळ 30% हां ते कुठली झालं तर 30% समाज ज्यावेळेला मी मागास करतो मागास करतो त्यावेळेला त्यांना फीस वाढवायला लागतील असाधारण ती मोठं ॲक्सेप्ट मग हे सगळं शरद पवार साहेबांना करतात केंद्र सरकार ते आता काय म्हणतात की केंद्राने 50% वाढवा मग तुम्ही होतात ना अरे 4 ते 10 वर्ष त्याच्या आधी जवळजवळ 95 ते 99 केंद्रात तुम्ही घातले केंद्रात तुम्ही घातले केंद्रात तुम्ही गाणे घेतले 50% वाढवायला मराठा माणूस हा जो राजकीय खेळ चालतो नाही त्याला प्रकाशना धन्यवाद द्यायचे एकही पक्ष आला नाही भेटला नाही उद्या तुम्हाला मराठा ओबीसी त्यांना मान्य आहे त्याला झाले 2 महिने एकही नेता विरोधी पक्षाचा हे करत नाही हो बरोबर आहे अधिवेशन पूर्वा मतदान घ्या की किती आमदारांना मग कळेल ना काँग्रेसची भूमिका आहे मग कळेल ना राष्ट्रवादी मग कळेल ना शिवसेना तुम्हाला असं वाटतं का जरा की मी असं नाही एकदा खायलाच शरद पवार परत वाटतं मला महाराष्ट्र शरद पवार परत वाटतं की मला जरा विषय चला काय बघा लोकशाहीच्या गेले ते सगळ्यांनी वाटतं तर मान्य 50% वर द्या 50% अरे स्पेसिफिक मला की ओबीसीतून द्या की नाही सरसकट कोणीही समाजाची मागणी वगैरे होत असेल आपण भीती व्यक्त करता की कोर्टात काय 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 एखादी जात मागास ठेवण्यासाठी मागास आयोगाने प्रचंड सर्वे करून मागासही सिद्ध केलं तर ती मागास झाली आणि ती ओबीसी जसं मराठा समाजाला मागास ठेवण्यासाठी यावेळेला जवळजवळ 3 कोटी लोकांचं सर्वे केलं आधी शिकलेलं सुप्रीम कोर्टाचं सुप्रीम कोर्टाने असं निरीक्षण केलं की तुम्ही सर्वे कमी केला त्यामुळे खात्री आहे की यावेळेचं राजकारण ठीक आहे त्यामुळे चला उद्यापासून सगळे मराठातून असं नाही ठीक भुजबळांनी एक मोठा आरोप केला आहे जी लाठीचार्ज मराठा त्यांनी काय म्हटलं मी काय म्हटलं तुम्हाला भाजपचे आमदार निवडून द्यायला तयार आहेत कोणाला मराठा समाजाला आरक्षण पहिला मुद्दा काय झालेला आहे की वारंवार भारतीय जनता पक्ष वेगळं आरक्षण का अशा प्रकारे मग म्हणते कोण आंदोलन कोण करत आहे होणार तुम्ही आंदोलन करताय तर मला मराठा कुणबी करणं चालणार आहे की नाही
आम्ही त्याची सरकारवर भांडायला बोलायचं वेगळं आमच्या टाका तीन महिने केस चालली झालेलं त्यावेळेला पूर्ण ज्यांचं म्हणणं आहे सांगा ना समाजाला ओबीसी नाही सत्ताधारी पण वचन द्यायला म्हणतो. सत्ताधाऱ्यांच्या बैठकीत सांगितलं आधी पण दिलं 16 आताही त्यावेळेला कोर्टाने मान्य करताना ते 12 दिवस मग असं विषय यायला झाला की यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या बारामती की ओबीसी मधल्या 19% मराठा झाले तिकडे गर्दी वाढेल राजाभाऊंना शेवटी काय करायचं त्यांच्या उपोषणाचा राजाभाऊन असं म्हणेन की तुमचं म्हणणं कळलं आहे त्यामुळे तुम्ही आता उपोषण